शिवाजी महाराज आग्र्यातून मिठाईच्या पेठाऱ्यातून बाहेर आले। मात्र हा प्रसंग असेल, हा संपूर्ण प्रकार असेल तुम्ही ऐकलाय, मात्र हा कसा घडला आपण थेट प्रत्यक्षामध्ये पाहूयात। मी आहे आग्र्यामध्ये। आग्र्याचा हाच तो लाल किल्ला आहे, ज्या लाल किल्ल्यावर हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला होता। आपण जर हा दरवाजा पाहिला तर याच दरवाजाच्या माध्यमातून आणि मी ज्या रस्त्याने आलो त्याच रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज आलेले होते आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला। मात्र हा प्रकार घडत असताना या ठिकाणी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आले तर त्यांना योग्य तो स्थान देण्यात आलेलं नव्हतं, त्यांचा सन्मान करण्यात आलेला नव्हता आणि त्यानंतर त्यांना इतर ज्या रांगेमध्ये उभे करायचं नाही त्या रांगेमध्ये उभे केलं। त्यामुळे त्यांचा कुठेतरी संताप जो होता तो अनावर झालेला होता, त्यांना त्या ठिकाणी संताप आलेला होता। मात्र हा संपूर्ण प्रकार कुठेतरी पाहत असताना दुसरीकडे सन्मान दिला जात नव्हता आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना या ठिकाणी ज्या रांगेमध्ये उभे करायला नको त्या रांगेमध्ये उभे केलं। त्यामुळे त्यांनी आपला संताप जो होता तो अनावर केला। मात्र तरी सुद्धा या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून ते आत गेले। मात्र जो मुख्य सोहळा होता, जो संपूर्ण कार्यक्रम सुरू होता, तो कार्यक्रम म्हणजे दिवाने खास या ठिकाणी बादशाह जो होता तो म्हणजे औरंगजेब या ठिकाणी बसलेला होता। त्या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम होत असताना हा कार्यक्रम एवढा महत्त्वाचा होता की त्या ठिकाणी हे संपूर्ण प्रकार घडला, ज्याची इतिहासामध्ये नोंद केली जाते। आणि त्यानंतर जो दिवाने खास आहे, आम खास म्हटलं जातं, दिवाने खास म्हटलं जातं, तर तो जो हॉल आहे, ती जी जागा आहे ती आपण पाहतोय ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला। एकीकडे वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी नाराजी नाट्य, मान अपमान झाला आणि त्यानंतर संपूर्ण इतिहास घडला। आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर आले। या ठिकाणी उत्साह होता, कार्यक्रम होता, मात्र प्रवेशद्वारावरच त्यांना सन्मानजनक वागणूक मिळालेली नव्हती। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर हे मागचं प्रवेशद्वार होतं। या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांना बराच वेळ ताटकळत ठेवलं, सन्मानजनक वागणूक दिली नाही। मात्र त्यानंतर या प्रवेशद्वाराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज या पायऱ्यांच्या माध्यमातून वर आले आणि हा जो सोहळा होता, हा संपूर्ण कार्यक्रम जो होता तो या ठिकाणी सुरू होता। या कार्यक्रमाच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातील विविध भागातील विविध ठिकाणचे जे राजे महाराजे होते, ते जे सेनापती होते ते सुद्धा आलेले होते। मात्र मुख्य म्हणजे या ठिकाणी जो आम एक खास दिवाने आम जो म्हटला जातो, या ठिकाणी संपूर्णपणे जो सोहळा होता, जो कार्यक्रम होता तो सुरू होता। ह्या कार्यक्रमाला बोलवल्याच्या नंतर एक वातावरण तो वेगळं होतंच, या ठिकाणी चैतन्याचं वातावरण होतं। मात्र संतापजनक वागणूक जी होती ती या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी तुम्ही पाहताय औरंगजेबाचा जो काही या ठिकाणी दरबार आहे तो भरलेला असायचा। औरंगजेब ह्या तुम्ही पाहत असाल वरच्या आसनावर बसलेला असायचा आणि त्यानंतर आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी हा जो मुलगा फोटो काढतोय, म्हणजे मी या ठिकाणी उभा आहे, याच जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना उभं करण्यात आलं। मात्र उभं केलेलं जरी असलं तरी एक जी वागणूक होती ती कुठेतरी संतापजनक होती, म्हणजे या ठिकाणी सन्मान देण्यात आलेला नव्हता। सन्मान मिळत नसल्या कारणानं महाराजांचा जो संताप जो होता तो वाढत चाललेला होता। हे संपूर्ण घडत असताना राजे जास्त वेळ या ठिकाणी थांबले नाही, मात्र या ठिकाणाहून ते निघून गेले। निघून गेल्याच्या नंतर त्यांना काही वेळानंतर का होईना त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आणि नजरकैदेत ठेवल्याच्या नंतर तिथून पुढे झाला खरा म्हणजे इतिहास सुरू। मात्र महत्त्वाचं म्हणजे हे संपूर्ण घडत असताना आपण पाहतोय की मिठाईच्या पेटारे असतील किंवा त्यानंतर संपूर्ण घडलेला इतिहास तुम्हाला माहीत आहे। मात्र हे संपूर्ण घडत असताना हे घडलंच नसतं जर या ठिकाणी सन्मानजनक वागणूक दिली असती तर। सन्मानजनक वागणूक दिलेली नव्हती, त्यामुळं हा संपूर्ण प्रकार घडला आणि हा प्रकार घडल्याच्या नंतर इतिहासामध्ये सुद्धा त्याची नोंद आहे। कारण हा आग्र्याचा लाल किल्ला जो आहे तो याच कारणामुळे, म्हणजे याच एक शौर्यगाथेमुळे जो आहे तो चर्चेत आला। आणि प्रामुख्यानं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी आले, हीच ती जागा आहे। मी स्वतःला भाग्यवान समजेल की काही म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आलेले होते आणि तुम्ही पाहत असाल तर बादशाह औरंगजेब हा वर होता। मात्र दोनही जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांना जी काही वागणूक मिळाली ती वागणूक कुठेतरी संतापजनक होती आणि तोच संताप जो होता तो पाहायला मिळाला आणि त्यानंतर संपूर्ण इतिहास सुरू झाला, संपूर्ण प्रकार सुरू झाला, तो म्हणजे कुठेतरी न्यायासाठीचा किंवा आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे या ठिकाणचा छत्रपती शिवाजी महाराज मग पेटाऱ्याच्या माध्यमातून का होईना ते निघून गेले। मात्र ही जी काय सुरुवात झालेली होती ती हीच मुख्य जागा होती। सचिन बडे, लोकशाही मराठी, आग्रा।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.